नमस्कार. मी प्रताप सोनाळे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचं क्रमशः वाचन सुरू आहे. त्यातला आज भाग 7वा मी आपल्यासमोर वाचन करून दाखवत आहे. परागंदा केलेले मांग परगावात जे मिळेल ते काम करू लागले. कैकांनी आपली गावं सोडून, जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली. ते फिरस्ते म्हणून फिरू लागले. त्या कायद्यानं आपला फास इतका आवळून टाकला की मांग ही जात सांगणेही कठीण झालं. मांग म्हणाला की क्षमा नाही. हा अंमलदार लोकांचा खाक्याच ठरला. फिरते मांग स्वतःला मांग सांगण्याऐवजी जात चोरू लागले. कैक मांगांचे गारुडी बनले. महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तारेवारीच्या धारेवर धरला. सावळानं बेळगावात जाऊन वडाराचं दगड फोडायचं काम सुरू केलं. गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती. तो बेचैन होत होता. जोगणी निघेल, बापूखोत येईल आणि ती घेऊन जाईल. मग नाव जाईल, राणूजीचं बलिदान फुकट होईल. ती कल्पना सहन न होऊन त्यानं एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली. मी वडराचं काम करून राहीन. कुणाच्या 5 ओळ्यावर पाय देणार नाही. मग तुझं म्हणणं काय? अधिकाऱ्यानं विचारलं. मला दरवर्षी आषाढी अमावस्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी. ते तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे, अधिकारी म्हणाला. आणि सावळा स्वच्छ वागू लागला. अगदी वडार बनला. अधिकाऱ्याने त्याला गावी फक्त 1 दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली. सावळा आषाढात जोगिणीला हजर झाला. लांब दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणीबरोबर फिरला. रात्री सर्वांना भेटला. पंत, शंकरराव, दौलती, आपली बायका पोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला. सावळा पुढं नियमानं येण्याची धडपड करू लागला. आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पळविल म्हणून तो राबू लागला. दगड फोडू लागला. सर्व लोक त्याला वडार म्हणूनच ओळखू लागले. आणि सावळा दिसेही तसाच. गाव सोडल्यापासून 4 वर्ष त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली. परंतु 5व्या वर्षी त्याच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला. त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपयशी ठरला. आणि त्यापुढं 5 वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही. ती 5 वर्ष त्यानं झुरत काढली. घमांडी किंवा बायको जे कोणी येई तेच त्याला खुशाली सांगे आणि ते ऐकून त्याला समाधान होई. आणि 9व्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारंच एकदम बदललेलं दिसलं. ते जुनं निवडुंगाचे डांग वाळून नवे तरतरून आले होते. त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती. मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एक वेगळ्या समाधानाचे सुस्कार टाकीत होता. त्यानं कुसळा एवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मारायला तयार झाला होता. त्याच्या त्या पिळदार देहाला आता बाक आला होता. वाघासारख्या मिशा रेशमासारख्या चमकत होत्या. पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या. त्याच्या शरीरातली भरीव हाडं लकलकत होती आणि कातड्याच्या आतून शिरा सणसणीत दिसत होत्या. मुलाप्रमाणे नातवाचा लौकिक पाहून मग मरायचं अशा निर्धारानं जगलेली राहीबाई निर्धास्त झाली होती. तिच्या मानेत कंप निर्माण झाला होता. डोकीचे केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्यांनी झाकाळला होता आणि आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखीत होती. आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होतं. तिच्या 11 वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं. कुंकवाविणं जगणं दुर्धर असतं, पण तिचं जिणं राधा जगली होती. आज तिच्या घरात 1 नव्हे 2 जवान मुलं करती झाली होती. दौलती आणि राही यांच्या डोळ्यांपुढं 2 राणूजी वावरत होते.
फकीरा, साधू हे घराचा सर्व भार सांभाळत होते. त्यांच्या त्या जुन्या घरात नवं आनंददायी वारं खेळत होतं. फकीरा आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते. त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळणं लावली होती. तो शांतपणे बोले आणि मोजकच बोले. तो आपल्याच धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड असे. आपण ही पंतांसारखं वागावं असं त्याला वाटे. तो आता हट्ट करीत नव्हता, तर देवाऱ्यात ठेवलेली राणोजीची तलवार पूजित होता. गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं. ते खोगीर नव्या गबऱ्यावर घालून बहरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सरकुंडी घेत होता. साधू सरकारी नोकरी सांभाळत होता. विष्णुपंत आता उतरणीला लागले होते. त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसू लागली होती. रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात आणखीनच भर पडली होती. शंकरराव पाटलांचा देह आता अधिकच वाढला होता. म्हातारपणानं त्यांना ग्रासण्यास सुरुवात केली होती. पण उरातील अहंकार संपला नव्हता. तो पूर्वीसारखाच होता. अहंकारी माणसं अहंकार घेऊनच जन्माला येतात आणि अहंकार घेऊनच मरतात. शंकरराव पाटील त्यापैकीच एक. भैरू, आप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती, परंतु जीवनातली तापट वृत्ती त्यांनी सोडली नव्हती. उलट आता ती वाढली होती. ईशा, किशा, बळी, मुरारी, गम्या, भिवा ही पोरं आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती. हे सारं पाहून सावळ्याला आनंद झाला. आषाढी अमावस्येचा तो दिवस उगावला. गावात आनंद पसरला. जोगण्या पाहण्यासाठी गावगावचे लोक आले. सकाळपासून गावात एकच घाई सुरू झाली. एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता. त्या शब्दाने त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्षे ती जोगणी आणण्यासाठी शिकस्त करीत होता, पण त्याला अपयशच आलं. त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळाला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही, तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू रामोशी, तायना महार यांनी बापूला निष्प्रभ केला होता. जोगणी परत आणण्यासाठी बापूने काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं. 6 माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शिगावकरांचा हियाच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शीर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती. पण नेमकं तेच होत नव्हतं. पण अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता. गावातली नेटकी पोरं त्याच्या कयात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून काहीकांना वाईटही वाटत होतं. इब्रती खातर मरावं असंही अनेकांना वाटत होतं. पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतकरणानं तो त्या रंडक्या जोग्याकडे पाहत होता. परंतु जोगिणीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणीच जोगणी आणण्याची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता. कारण जोगणी म्हटलं की त्याच्या डोळ्यापुढं भैरू रामोश आणि सावळा मांग कुऱ्हाडी घेऊन नाचत. त्यामुळं मनातले विचार मनातच राहत. आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी भैऱ्याला देईल. मग तो यम येऊन आपलं वाटोळं करेल असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती.
खोताभोवती तरुण मंडळी उघड उघड जोगणी परत आणायची चढाईची भाषा करीत होते. त्यामुळं कैकांना धीर आला होता. आणि याच दरम्यान एक नवलाची गोष्ट घडली. ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. ती सोयरीक जोडण्यासाठी त्याने 14,000 रुपये हुंडा दिला होता. आणि तोही पुढला सगळा विचार करूनच, कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबाकडे ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता. त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या. हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता. सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते. बाजूबा चौफळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता. मला मरायची भीती नाही. माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे. पण मी एकटा काय करू? मला बळ असून त्याचा उपयोग नाही. पाठबळ हवं. एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो. पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आलीच पाहिजे. मग काय करूया? बोला. गजामाळ्याचा गलूमाळी नख फुगून म्हणाला. आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली. तो म्हणाला, गलू, तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसकन टिपला होता. तसा वीर मला हवा. मग मी तयार आहे. बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला. आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला, हो हो, मी गजूची जखम बघितली होती. टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापातूर खाली उतरली होती. हे ऐकून बापू चरकला. कुंभाराला गप्प करून तो म्हणाला, झालं झालं, ते गेलं त्याच्या संग. आता आजचं बोला. माझी 50 माणसं बाहेरची येणार आहेत इथं सोप्यात. ही 50 एक भरतील आणि 5-50 गावातून काढूया आणि दंगल घडवून आणू. ज्ञानू सुतार जोरात म्हणाला. होय, दंगल झालीच पाहिजे. खोत म्हणाला. आता ताणून धरण्यात अर्थ नाही. शेंडी तुटो का पारंबी तुटो, जे होईल ते होईल. उघड हाणामारी करायची का? एकानं शंकेच्या स्वरात प्रश्न केला. नाही, माझा जावई आहे त्या गावात. तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत. त्यापैकी काही मांगाची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तिचं महत्त्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरायचं आणि दंगल झाली की जोगणीचा पिछा करायचे आणि पाय तोडीत गावाकडे सटकायचं. बरं, भैऱ्या रामोशीचं काय करायचं? दुसरी एक शंका उठली. आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला, हो, भैऱ्या आणि सावळ्या ही दोघं तिथंच असतील. तिथं आपली 8 माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे 2 मुडदे खाली पडतील. मग जमलं, मग जमलं, मग जमलं. सोप्यात एकच आवाज घुमला. जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुडदेच पडले असा त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. खलबतं झाली. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागली. एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापूनं तयारी केली होती. घोंगड्याच्या भाळीत हत्यार घेऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली. काही जाऊन पोचले, काही पांगून बसले. कोण भैऱ्याला शोधू लागले तर कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले. हे सारे जण गर्दीत मिसळून गेले. आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं. सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता. त्याच्या किरणातील प्रखरता किंचित थंड झाली होती. मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता. गावातली लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होती. पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकीत होत्या.
दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती. जोगणी निघायची वेळ जवळ आली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती, राही, राधा गावात आली होती. गाव माणसांनी गजबजला होता. 12 बलुती धावपळ करीत होती. शंकररावानं आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता. रेशमी आपदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जिनालाच तलवार खटकून स्वारी बसली होती. पाटलाचा घोडा सारखा उसळत होता. जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते. रिवाजाप्रमाणे मांगाची तलवार वाजत गाजत निघाली. मुरा, बळी, किसना, घमांडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिंचणीकर पिराजी, सुजरकर निळाजी, गोंचीकर बळी हे मातब्बर मांग त्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या. काही भाले कुऱ्हाडी लखलखत निघाल्या. हलगी कडाडू लागली. एकदम सारी जत्रा म्हणाली, आली, मांगाची तलवार आली. फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देव्हाऱ्यातील ती तलवार घेऊन तो निघाला. इतक्यात बोलवणं आलं. ताबडतोब ये. फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाडी मार्गानं पंतांच्या वाड्याकडं वावटळीप्रमाणे निघाला. मार्गात दबा धरून गलूमाळी बसला होता. त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकराला विचारलं, ह्यो कोण? ह्यो फकीरा, त्यानं उत्तर दिलं. फकीरा पंताच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंतातूर होऊन बसले होते. त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली. काहीतरी नक्कीच घडलंय. त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत. तो खाली उतरून आत गेला. फकीरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले. तेही चिंतातूरच दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले, फकीरा, आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरले आहेत. कोण म्हणतं? सावळा आणि भैरू. फकीराच्या कपाळावर आठी उमटली. तो सावळाला म्हणाला, मग आधीच नाही का सांगायचं? परस्पर बंदोबस्त केला असता. हो, भैरू म्हणाला. नाहीतर अंगलट यायची भानगड. काही असो, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. आधी काय आणि नंतर काय, जी खबर मिळाली ती महत्वाची. आम्ही सावध झालो. बेसावध असतो तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा. सावळा, भैरू, तुम्ही जुनी माणसं पोरांना लढाई शिकवा. पण ते एकदम थांबले. त्यांनी फकीराला डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ही तलवार राणूजीची. हो. एवढंच म्हणून फकीरानं होकारार्थी मांडू लावली. पंत म्हणाले, फकीरा, एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले. त्यांनी वळून संधी शिपायाला हुकमी आवाजात सांगितलं, नाथा, शंकररावांना मी बोलवलं म्हणून सांगा. तातडीनं जा. नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढवून बोलू लागले, फकीरा, बापू खोतानं आमच्या हद्दीत शिरून राणूजीचं शिर मारलं आहे. जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नको. तुझ्या हातातील तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे. हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही. उगीचच त्याचे डोळे पाण्यानं भरले. उरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तरळू लागली आणि सावळा म्हणाला, खोत शिवबाहेर गेला तर मी सर्गाला जाईन. जावा, झटून प्रयत्न करा, थांबू नका. मीही जोगण्या काढाय निघतोय, पंत म्हणाले. फकीरा, सावळा, भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले. त्यांना पंत म्हणाले, पाटील, गावात काय घडामोडी होत आहेत?
बरं झालं तुम्ही बोलवलं, पाटील म्हणाला. यावर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतंय. बुजार चेहरा केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागली आहेत आणि रावसाहेबाच्या वाड्यात अगदी नवीन माणसं दिसू लागली आहेत. म्हणजे खोतानं आमच्या खाली कोठार भरून ठेवलं असून ते पेटणार आहे, पंत म्हणाले. पेटू द्या, 10 वर्ष झाली, जीवाला आटणं लागली आहे. पाटील चिडून बोलू लागला. एकदाचा शेवट होऊ दे. आजच लागणार आहे शेवट, पंत मध्येच म्हणाले. खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकीराची पाठ राखा. मी जोगणी काढतो, जा तुम्ही, असं म्हणून पंत थांबले. पाटील काहीच बोलला नाही, परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरारली. पाटलानं एकदम पंताला खट्ट मिठी मारली आणि पंतांच्या हाताने शंकररावाला विळखा घातला. पाटील उद्गारला, आता जगलो तरच भेट. सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला. शिंग वाजला आणि जोगणी निघाली. एकच नाद उठला. आकाशाला गचके बसू लागले. धनगरी ढोलानं घरावर कौलं नाचू लागले. ढबाव ढबाव ढबाव. ताशा आणि मांग हलगी यानं माणसाची शब्दमुखे केले. हत्याराच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागले. महाराच्या थळाजवळ दौलती, राही आणि राधा हे जोगणीची वाट पाहत उभी होती. ती त्यांची दरवर्षीची जागा होती. जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलून म्हटलं, तू माझ्या मागास, माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुर्दा पाड. मोराला हाकडं बोलू, असं म्हणून त्यानं माग वळून पाहिलं. शंकरराव जवळून घोडा आवरीत चालला होता. मी आहे अशी डोळ्यानं खून केली. मुरा आला. तो फकीराला आता दाजी म्हणत होता. त्यानं विचारलं, काय दाजी? वाईट जपून, दगा होणार आहे. गबरावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला, बरोबरीच्या गाड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चार करील त्याची झपट्यात मान उतरवा. चिंचणीकर, सुजरकर आणि घोंचीकर यासनी म्हणाव हटू नका. जा. मुरा गेला. बळीला सांगितलं. एकमेकांनी एकमेकांना खबर दिली. बळी गरकन फिरून फकीराजवळ येऊन टाचा वर करून म्हणाला, दाजी, शिगावची किती माणसं असतील? हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला, किती बी असू दे, 100, 200, 1000. पुढं येणाऱ्याचं खांडोळं करा. जा, रामोशासनी सांगा. खबर सर्वत्र पोचली. किंचित चोरटी हालचाल झाली. रामोशांनी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसाजवळ देऊन ते सरळ झाले. जोगणीजवळ असलेली पोरं नाहीशी झाली. ज्या बाजूला मोकळीक असेल त्याच बाजूला फकीराचा गबऱ्या वळत होता आणि जिकडे फकीरा जाई तिकडे साधू जात होता. त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होते. पुढं भैरू आणि सावळा, शिवाय पंतांचा घोडा होताच. वातावरण तापलं. झटापट क्षणोक्षणी जवळ येऊ लागली. फकीराची पापणी हालेनाशी झाली. जोगणी थळात आली. दौलतीने नमस्कार करून मिशीला स्पर्श केला. राहीबाईच्या डोळ्यापुढं राणूजी उभा राहिला. राधाबाईनं फकीरा आणि साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली. जोगणी पुढं सरकली. नवखी माणसं लगट करू लागली. हत्यारं जिभा चाटू लागली. जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडी मार्गानं मांगाच्या चिंचे खालून सरळ आपला घोडा फेकीत बापू खोत पुढं आला. त्याचबरोबर सर्वांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. नजरा चढल्या. पहाऱ्याची पकड सैल झाली आणि जोगणीभोवती एकच मुरकंड पडली. लगेच रामोशी परत फिरले. मांग उलटले. तरवारी सुरू झाल्या. माणसं तुटून पडू लागली. सावळा, मुरा, बळी, निळू, भिवा, ईश्वरा रक्तबंबाळ झाले. भैरूनं डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली. परंतु फकीरा जागचा हल्ला नाही. तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता. दंगल शिगोला पोचली. कोणीतरी ओरडलं, जोगणी गेली. हे किसम गर्दीतून बाजूला निघाला आणि धावत बापू खोताकडे वळला. फकीरानं गबऱ्याला हळूच टाच मारली. फकीरानं जागा सोडता साधूही धावला. शंकरराव डोकं शांत ठेवून हे सगळं पाहत होता. फकीरा काय करणार याचं त्याला कोडं पडलं होतं. गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगिनीची वाटी
खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलटा फिरवला आणि आणि फकीराचा गबऱ्या भरभरला. जोगणीजवळची दंगल मांग रामुशांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले. जेव्हा फकीरा बापू खोताच्या मागं जाऊन बिलगला होता. जोगणीजवळची दंगल मांग रामुशांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागं जाऊन बिलगला होता. सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यासमोर ती 2 करवानी घोडी पळत होती. अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निश्वास कोंडून टाकले. पळत पळत फकीरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण करून टाकलं. तरीही चिडक्या खोतानं तलवार उगारली आणि त्या तलवारीवरच लक्ष ठेवणाऱ्या फकीरानं मुठीसकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला. हातासह हत्यार गमावलेला खोत क्षणात गांगरला. त्यानं पटकन घोड्यावरून अंगच टाकलं आणि गबऱ्यापुढं झुकाणला. परंतु दुसऱ्या क्षणी घरकर फिरून तो उलटला. तो तसाच भरगाव वेगात खोताच्या अंगावर पुढं गेला. खोताला टापाखाली तुडवून पुन्हा गबऱ्याला उलट वळवून फकीरा परतला. गडबडीनं उठून खोत केविलवाणा चेहरा करून म्हणाला, मला मला मारू नको. ही जोगणी. फकीराला धीरच झाला नाही. माणसाला ठार मारणं सोपं नसतं. त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली. ठीक, ती तलवार तिथंच पडू दे. तो घोडा आणि जीव घेऊन पळ. परत हिगडं बघू नको. हात फकीरा नावाचं मरान गबऱ्यावर बसून फिरत असतं. बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले. पंतांनी गर्दीत शिरून विचारलं, फकीरा काय झालं? फकीराने ती मुठीसकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढे ठेवली. सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली. पंत गालात हसत म्हणाले, तू त्याचं डोकं का मारलं नाहीस? ते त्याचं डोसकंच आहे. खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उत्तरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. बापाचं नाव राखलंस. हा काटा काढून माझा जीव मोकळा केलास. शंकररावानं फकीराला मिठीच मारली आणि फकीरा ओरडला, जोगणी खोताकडे कुणी दिली? सातारच्या दुला मांगानं. मुरा म्हणाला, कुठं आहे त्यो? चावडीत. चला, पंत म्हणाले, जोगणी पुढं चालू द्या. खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या. पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली. दौलती, राहीबाई, राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या. राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे पाहिलं. तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली. लहानपणी फकीरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते. तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाला माती लागली होती. ती माती पुसून निघेल असं वाटून तिनं हात आवरला होता आणि स्वतःचे आसू पुसले होते. लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या. जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले. तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि भैरू पहारा करीत बसले होते. रात्री त्याची चौकशी झाली. त्यानं डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकली. दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता. तो गुन्हेगारांच्या खबऱ्या पोलिसांना देऊन बऱ्याच हुद्द्याला चढला होता. साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती. पुढे त्या दोघांची मैत्री होऊन मैत्राच्या मदतीला तो आज इथं आला होता. इथं तो रावसाहेबांच्या वाड्यात 2 दिवस पाटील म्हणूनच राहत होता. त्यानंच गावात दंगल करायचे सगळे डावपेच रावसाहेबाच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते सगळं रावसाहेबांना माहीत होते. ही सारी हकीकत ऐकून पंतांचं आणि शंकररावांचं डोकं सुन्नच झालं. रावसाहेब खोताला सामील आहे हे कळताच साप आपल्या उशाखाली आहे असं शंकररावाला वाटलं. परंतु संकटाची तोंड ओळख झाल्यानं त्यांना आनंदही झाला. दुलारी हा सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली. तू सरकारी चाकर असून या झगड्यात पडू नये
तरी पडलास. सरकारी नोकर म्हणून आम्ही एक वेळ क्षमा करून सोडत आहोत. आत्ताच्या आता निघून जा. पण मला मांग रामोशी जाऊ देणार नाही ती, दुलारी म्हणाला. ठीक आहे, आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ, असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं. भैरू, याला शिगावला पोचव. आणि भैरू आपणाला पोचवणार हे ऐकून दुलारी अधिकच रडू लागला. तो म्हणाला, यो मला शिगावाऐवजी सर्गाला पोचविल. धन्यवाद.